भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा कालखंड समजल्या जाणाऱ्या आणीबाणीला 51 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन रत्नागिरीत करण्यात आलं होतं. आणीबाणी दिन 51 वर्ष या निमित्त आयोजित या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती लागली. कार्यक्रमादरम्यान आणीबाणीच्या विरोधात लढा देताना ज्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना तत्कालीन सरकारनं तुरुंगात टाकलं होतं त्या लोकशाही सैनिकांचा खासदार राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या लोकांनी सोसलेल्या यातना आणि दिलेल्या बलिदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी आणीबाणीच्या काळातील भीषणता दाखवणारे एक विशेष प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. या ऐतिहासिक सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिरातील हॉटेल व्हिवा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांनी उपस्थित सर्वांना आणीबाणीच्या काळातील लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. आज 25 जून 2026 या दिवशी आणीबाणी दिन 51 वर्ष झाली, त्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासाठी उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रशांत बबन यादवजी, श्री ओंकार फडके साहेब, श्री सुगस बाटलेकर साहेब, श्री अभय चितळे, डॉक्टर श्री संजय केतकर, श्री विवेक भावे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळी वडीलधारी मंडळी, मान्यवर, बंधू भगिनी, मित्र. थोडा आवाज येतोय, फरक येतोय. गेले 2 महिने मी आजारी आहे, त्यामुळे पण मी थांबलो नाही, रोज बाहेर पडतो. कारण आवाजाचं कारण सांगताना आजार सांगावा लागतो म्हणून उल्लेख केला नाही, तोही केला नाही. साहेब, तेव्हा मंडळीने आणीबाणी जाहीर झाल्यानंतर आपण जी काही आंदोलन केली आणि त्या आंदोलनात आपल्याला अटक झाली, जेल झालं, आणि त्यामुळे जेलमध्ये गेल्यामुळे तुमचा सन्मान नाही आहे. ज्या कारणासाठी जेल झाला की आणीबाणी पुकारली ही चुकीची होती, त्याची गरज नव्हती, त्यामुळे जनतेला त्रास होणार होता, आणि म्हणून त्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून घेऊन सत्याग्रहामध्ये भाग घेतलात. आज 51 वर्ष झाली. या 51 वर्ष झाल्यानंतर तुमचा आज आम्ही सत्कार करतोय, कृतज्ञतेच्या भावनेतून करतो. मला एवढंच सांगावं असं वाटतं, मी हा इतिहास सगळा ऐकून आहे. आणीबाणी इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे जाहीर केली 25 जून 1975 साली, त्याचं कारण या देशासाठी, देशातल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी केलेली नाही. स्वतःचा बचाव करताना कायद्याचा दुरुपयोग, घटनेचा दुरुपयोग करून त्यांनी ही आणीबाणी जाहीर केली. यामध्ये लोकांना त्रासच झाला. नुसत्यामध्ये 1.5 लाखाच्या वरती कार्यकर्ते हे जेलमध्ये गेले. जेल काही दोष नव्हता, त्यांनी गुन्हा केला नव्हता, पण तुम्ही करता म्हणजे इंदिरा गांधी करता, ते चुकीचं आहे. हे आणीबाणी करू नका हे सांगत आंदोलन केलं, म्हणून तुम्हाला जेल. बांधव, ह्याच्यामध्ये सांगण्याचं एवढंच आहे की ह्या मंडळीने आज त्यांची वय वाढली तेव्हा कमी होती, आवेश होता, जोश होता, त्यामुळे ते आंदोलन केली. जेव्हा आंदोलन करतात आणि दुसऱ्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी हे आंदोलन केली जातात, हा एक प्रकारचा त्याग आहे.
आणि त्याग सगळेच करायला तयार होत नाही, कारण त्यागात शेवटी फायदाही आहे आणि तोटाही आहे, काही होऊ शकतं. आणि तो तुम्ही त्याग दाखवलात, त्या त्यागाचं प्रतीक म्हणून आज तुमचा सन्मान आम्ही करतो. आज मला तर फार आनंद आहे. तुमच्यासारख्या त्यागी लोकांचा सन्मान माझ्या हस्ते झाला, माझं मोठं पुण्य समजतो मी. मला स्वतःला धन्य समजतो. मी अतिशय तुमचा आभारी आहे. आणि त्याचबरोबर मी सांगेन की तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य परमेश्वराने रामेश्वराने द्यावं, ही प्रार्थना मी करतो. आता या सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम का होतो, त्यामागे कारण आहे. हा सत्कार सन्मान होतो की या सन्मानातून सत्कारातून काहीतरी बोध घेतला जावा, समाजापर्यंत काही मेसेज पास ऑन व्हावा आणि समाजाने तो मेसेज घ्यावा, जो बोध होईल त्या माध्यमातून भविष्यात काम करावं. याने केलं आम्ही पण काही समाजासाठी, आमच्या राज्यासाठी, देशासाठी करणार आहोत, त्यांच्याकडून या त्यांच्या त्यागातून शिकलं पाहिजे आपण. म्हणून सत्कार आणि सन्मान त्यांनी केलेल्या कार्याचा होतो, व्यक्ती म्हणून कधीच होत नाही. त्यांनी केलेलं कार्य, काम, त्याग याचा सत्कार होतो, तो आपण केला. आपण केला त्यांच्या सत्काराला आपण पण बोध घ्यायला पाहिजे. हा त्यांच्या गुणात्मक त्यांनी दाखवलेले गुण हे पण आपण आत्मसात केले तर आपला पण सत्कार कोणीतरी मोठ्या माणसाकडून होईल, या हेतूने आपण आत्मसात करण्यासाठी हा सत्कार. सत्कारचा अर्थ म्हणजे सन्मान हार तुरे नाही आहे. सन्मान सत्कार हा सत्कार मेसेज यासाठी की यातून समाजात चांगली माणसं, त्यागी माणसं निर्माण व्हावी. आणि आमचे माननीय मोदी साहेब म्हणाल्याप्रमाणे महासत्ता होणारा देश हा जगात देशात महासत्ता होत असताना त्याच्यामधली लोक पण सर्व बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ असावे, शिक्षण, आरोग्य सगळ्याच बाबतीत. आणि आपण नुसतं आपलं ते समृद्ध असं बोलून होत नाही, तर त्यासाठी उद्योग व्यवसायात वेगवेगळ्या क्षेत्रात आपण प्रावीण्य मिळवणं, आपल्या सहकाऱ्यांचं, राज्याचं, देशाचं उत्पन्न वाढवणं. आता मी कलेक्टर ऑफिसमध्ये होतो, कलेक्टर अधिकारी होते. मी सहज विचारलं तर काय हो आपल्या जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम काय, ते इकडे तिकडे पाहायला लागलं. हो म्हणजे आपण सरकार आहोत, आपली जनता कशी आहे, कशी जीवन जगते, किती रुपयातलं जीवन जगते, 2.5 लाख पर कॅपिटल इन्कम रत्नागिरी. ते वाढावं, 5 लाख व्हावं. आता गोव्याचं 540 आहे, सिक्कीमचं 5 लाख आहे, आणि नंतर मग खाली आहे. देश स्वतंत्र मिळाला, आणीबाणीसारखी संकटं आली तरी आज देश सावरला जातोय. तो समृद्ध लोकांचा देश व्हावा. आणि इथे त्यासाठी आपण हे अशी माणसं जी आहेत ज्यांनी त्याग केला, देशाच्या प्रत्येक संकटात धावून आले, त्यांना आपण साष्टांग नमस्कार करणं किंवा त्यांचा आदर्श त्यांनी जो दिलाय त्या आदर्शाचे गुण आपण समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचवण्याचं आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्हाला कुठे संधी मिळाली नाही. आम्ही 10-12 वर्षाचे होतो, तुम्ही मोठे होतात, त्यामुळे तुम्ही ते करू शकलात. आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर, अभिमान आहे. आणि म्हणून अशी त्यागी माणसं निपजावी, भविष्यात आपल्याला असे सत्कार करायला मिळावेत, हीच सदिच्छा आजच्या दिन आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून तशासाठी काम करावं असं मला वाटतं. भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांना जिल्हा कसा करावा याच्यावर मार्गदर्शन मी केलेलंच आहे. कसा करावं, लोकांना कसं घडवावं. मूर्ती घडवता येते, पण माणूस घडवताना फार परिश्रम करावे लागतात. आणि तसं केलं तर आपण भाजप म्हणतो आणि मोदी म्हणतात महासत्ता हमारा देश होने वाला है,
तो होणाऱ्या महासत्ता देशामध्ये आपलं पण योगदान सगळ्यांचं असावं असं माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणूनच मी आज मुद्दाम हा स्वीकारला वेळ नव्हता, पण हे बोलले चला एक नाही एका बाजूला म्हणता साहेब बरं नाही ना ताल द्यायला तुम्हाला आवडत नाही, फक्त 4च कार्यक्रम आहेत. अहो म्हणजे किती टोकाला आहेत, एका टोकावरून दुसऱ्या टोकाला 4 कार्यक्रम. म्हणलं ठीक आहे चला. आणि म्हणून मी आलो. त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना पाहता आलं, तुम्हा सर्वांना पाहून एक मला समाधान. शेवटी लोक आहेत आणि लोकहित हेच माझं कर्तव्य आणि काम आहे हे समजून मी करत आहे. आणि म्हणूनच आज आलो. तुम्हाला सगळ्यांना पाहून सगळ्यांना भेटून मला आनंद झाला. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यांना सर्वजणांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो. मामा जय हिंद, जय महाराष्ट्र.